आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। तेल उत्पादक देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती बघायला मिळते। अमेरिका इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानंतर इराणने सुद्धा जशास तसं उत्तर दिलेलं आहे। फक्त इस्रायलच नाही तर सौदी अरेबिया, UAE सह अनेक आखाती देशांवरती क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत आणि या हल्ल्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। मध्य आशियातील या युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सुद्धा परिणाम होणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडतोय, कारण युद्धामुळे बाजारात सोन्याचे दर भडकलेले आहेत। एका दिवसात सोनं तब्बल 9,000 महागलेलं आहे। तर देशात GST सह सोन्याचे दर 1,73,000वरती पोहोचलेत। तर दुसरीकडे भारत इराणसह आखाती देशांकडून इंधन आयात करतं आणि हे युद्ध लांबल्यास इंधन पुरवठ्यावरती परिणाम होऊन दर वाढतील का असा मोठा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। दरम्यान या सगळ्या युद्धाचा भारतावरती काय परिणाम होऊ शकतो याची माहिती दिली आहे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी। आखातामध्ये कोणत्या प्रकारचा संघर्ष निर्माण झाला त्याचे परिणाम हे भारतावर होत असतात। साधारणतः 48 लाख भारतीय या आखातामध्ये राहतात। आखात आपल्या तेलाचा मुख्य स्रोत आहे। भारत आपल्या एकूण तेलाची जी आयात करतो त्याच्यातनं साधारणतः 50% आयात ही एकट्या आखातामधून होत असते आणि ह्या संपूर्ण संघर्षाचा परिणाम हा भारताच्या तेल वाहतुकीवर होणार आहे, जी तेल वाहतूक प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं होती आणि स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधल्या ऑइल टँकर्सवरती इराण पुरस्कृत ज्या सगळ्या प्रॉक्सीज आहेत किंवा संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हौती असेल, हमास असेल, यांच्याकडनं अटॅक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब होणं, जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती वाढणं आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणं, अशा प्रकारच्या आव्हानांना भारताला सामोरं जावं लागू शकतं। दुसरा मुद्दा असा आहे की भारतीयांची सुरक्षा ही आखातामधल्या हा कळीचा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्यांचं इमर्जन्सी इव्हॅक्युएशन करून आणणं ही भारतापुढची प्रमुख आव्हानं असणार आहे। तर सगळ्या भारतीयांसमोर आता एक प्रश्न समोर येतो, तो म्हणजे आता भारतामध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार का? आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत पेट्रोल पंप असोसिएशनचे माजी अध्यक्ष रवी शिंदे आपल्यासोबत आहेत। रवी शिंदे जी, आपण बघतोय आता युद्धाचा भडका उडालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की भारतावर त्याचा काही परिणाम होईल का? हो, तुमचं म्हणणं करेक्ट आहे की सिच्युएशन अतिशय रॅपिडली खालवत चालली आहे आणि ही काही दिवसांमध्ये थांबण्याचे काही चिन्ह दिसत नाहीत। एवढं खरं आहे की आपल्या देशामध्ये 8 ते 9 दिवसांचा साठा क्रूड ऑइलचा, आमच्या स्ट्रॅटेजिक साठा ज्याला म्हणतात, तो असतो। पण तरी ते जे डिस्ट्रप्शन होणार आहे ते लक्षात घेता नाकारता येणार नाही की क्रूडचे रेट वाढतील आणि त्याच्याबरोबर पेट्रोलचे आणि डिझेलचे रेटही वाढतील। बरं, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर मध्य आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्ध पेटलेलं आहे, पण या युद्धाच्या झळा सौदी अरेबिया, दुबई, कतार, बहरीनसह मध्य आशियातील अनेक देशांना बसू लागलेल्या आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरून इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये सुरू असलेला संघर्ष चिघळलेला आहे। आज अखेर युद्धाची ठिणगी पडली आणि संपूर्ण मध्य आशियात भडका उडालेला आहे। सकाळी इस्रायल आणि अमेरिकेने इराणवरती 60 ते 70हून अधिक क्षेपणास्त्र डागलेली आहेत। त्यानंतर शत्रू राष्ट्र कोणत्याही क्षणी हल्ला करेल या संशयातून पहिला हल्ला केल्याचं इस्रायलचे जे पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं आणि सकाळी 8:15च्या सुमारास हे हल्ले झालेले आहेत। यानंतर इराणने देखील इस्रायलवरती क्षेपणास्त्र डागली आहेत आणि केवळ इस्रायलच नाही तर मध्य आशियामध्ये अमेरिकेची जी सैन्यतळं आहेत त्या ठिकाणी इराणने क्षेपणास्त्र डागलेली आहेत। यामध्ये आपण बघतोय दुबई आहे, अबुधाबी आहे, कतार, बहरीनचा समावेश आहे। तुम्ही युद्ध सुरू केलंय, हे युद्ध आम्ही संपवणार असा इशारा इराणनं दिलेला आहे। नेमका सगळा विषय काय, नेमकं काय घडतंय आपण समजून घेऊया। तर मध्य आशियामध्ये युद्धाचे ढग आपल्याला बघायला मिळतात। ऑपरेशन शील्ड ऑफ जुदाह सकाळी 8:15 वाजता सुरू झालं। 60 ते 70 क्षेपणास्त्र डागण्यात आली। तेहरान असेल, इस्फान असेल, कोम असेल, या ठिकाणी या सगळ्या शहरांवरती हल्ले करण्यात आले। इराणची सगळी महत्त्वाची शहरं त्या ठिकाणी हल्ले झालेले आपण बघितलं। त्यानंतर ऑपरेशन लायन्स रोअर हे इराणकडून सुरू करण्यात आलं आणि यामध्ये इस्रायलवरती मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागण्यात आलेली आहेत। मध्य आशियावरती युद्धाचे ढग आपल्याला बघायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले। दरम्यान अमेरिकन नेव्हल बेस जे आहेत इराणवरती मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला। अमेरिकन युद्धनौकांवरून हा हल्ला करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने
मध्य आशियातील अमेरिकन सैन्य तळांवरती सुद्धा हल्ले करण्यात आले. इराणने अमेरिकेच्या सैन्य तळांवरती हा हल्ला केलेला आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूंनी हल्ले केले जात आहेत. अमेरिकेच्या युद्धनौकांकडून इराणकडे आणि इराणकडून अमेरिकन बेसवरती हल्ला केला जातो. दरम्यान इराणमधून शेकडो क्षेपणास्त्र डागल्याची माहिती समोर आलेली आहे. आपण बघतोय इराणमधून शेकडो क्षेपणास्त्र आहेत ती अनेक ठिकाणी डागण्यात आली. कोणत्या कोणत्या ठिकाणी डागण्यात आली त्याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा. मात्र मध्य आशियामध्ये मोठ्या प्रमाणात युद्धाचे ढग आपल्याला बघायला मिळत आहेत. दरम्यान आता इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. हल्ल्याची काही दृश्य समोर आहेत, आपण सगळी दृश्य बघूया. तर इस्रायलने मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याचं आपण बघितलं. इस्रायलने इराणवरती मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली. आपण दृश्यांमध्ये बघतोय मोठ्या प्रमाणात ही सगळी क्षेपणास्त्र ही इराणच्या दिशेने आलेली आपण बघतोय. सध्या ही सगळी दृश्य, महत्वाची दृश्य, मोठी दृश्य समोर येत आहेत. इस्रायलने हा हल्ला केलेला होता. सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला. इस्रायलने मोठ्या प्रमाणात इराणवरती हल्ला केला. आपण बघतोय जे काही नागरिक जे तिकडचे त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. क्षेपणास्त्र कशा पद्धतीने त्या ठिकाणी पडलं, त्याचा कसा स्फोट झाला आपण हे बघतोय. जे स्थानिक लोक आहेत ते व्हिडिओ आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी आपल्याला दृश्य बघायला मिळत आहेत. इराणमध्ये सगळ्यात आधी मोठ्या प्रमाणात हा हल्ला झाला. तिकडची सगळी दृश्य, क्षेपणास्त्र ज्या पद्धतीने डागलं गेलं त्यानंतर मोठा स्फोट झाला. मोठे धुराचे लोट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. इस्रायलने इराणवरती सगळ्यात आधी हल्ला केला. साधारण 60 ते 70 क्षेपणास्त्र डागल्याचं इस्रायलकडून सांगण्यात आलं. इस्रायलच्या प्रसारमाध्यमांमधून सांगण्यात आलं. ज्या पद्धतीने क्षेपणास्त्र या ठिकाणी पडलं त्यानंतर जो मोठा स्फोट झाला आपण दृश्यांमध्ये बघतोय. अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली. अनेक रहिवासी भाग आहेत आपण बघतोय. इराणच्या महत्वाच्या ठिकाणी, महत्वाच्या सगळ्या शहरांवरती हे हल्ले केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जे स्थानिक नागरिक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ होते. आपण बघतोय ज्या पद्धतीने क्षेपणास्त्र पडलं आणि मोठा स्फोट या ठिकाणी झालेला आहे. ऑपरेशन शील्ड ऑफ जुदा हे इस्रायलने लॉन्च केलं. इराणवरती 60 ते 70 क्षेपणास्त्र डागण्यात आली. हा जो आपण सध्या व्हिडिओ बघतोय तो दोहाचा आहे. दोहामध्ये क्षेपणास्त्र डागण्यात आलं. त्यानंतर जे स्थानिक तिकडचे नागरिक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झालेली आहे. दोहामध्ये हे क्षेपणास्त्र पडलं. मोठ्या प्रमाणात दोन्हीकडनं खरं तर हल्ले केले जात आहेत. एकीकडे आपण बघतोय अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आणि इराणने सुद्धा अमेरिकन बेस असतील ज्या ज्या ठिकाणी मध्य आशियामध्ये ज्या ज्या ठिकाणी अमेरिकन बेस आहेत त्या ठिकाणी इराणने सुद्धा मिसाईल टाकलेले आहेत. दोहामधली आपण काही दृश्य बघतो. दोहामध्ये मिसाईल टाकण्यात आलं. तिकडचा स्थानिक नागरिक आपल्याला दिसतोय आणि त्याने आपल्या मोबाईलमध्ये ही सगळी दृश्य कैद केलेली. अतिशय भीती वाटावी अशी काहीशी दृश्य आपण सध्या बघतोय. एक मोठं क्षेपणास्त्र त्या ठिकाणी पडलेलं आहे आणि मोठा स्फोट झालेला आहे. दरम्यान अमेरिकेने तेहरानवरती मिसाईल टाकल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अमेरिकेने तेहरानवरती हल्ला केला. अमेरिकेने तेहरानवरती मिसाईल टाकलेला आहे आणि त्यामुळे जे स्थानिक आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय वेगाने हे मिसाईल्स डागण्यात आल्याचं आपण बघतोय. अमेरिकेने मिसाईल डागलेला आहे. अमेरिकेने तेहरानवरती हे मिसाईल डागलेलं आहे. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण, कारण अनेक रहिवासी भाग आहे, मोठ्या इमारती या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान या सगळ्या मिसाईल्स जे आहेत, ही जी सगळी मिसाईल्स डागली त्यानंतर मोठ्या प्रमाणात इमारतींचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. तर इराणने बहरीनमधल्या अमेरिकन लष्करी तळांवरती जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यानंतर स्फोटाचा जोरदार आवाज झाला आणि धुराचे मोठे लोट आपल्याला बघायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने अमेरिकेने असेल, इस्रायलने असेल इराणवरती हल्ला केला त्यानंतर लगेचच इराणने सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. इराणने बहरीनमध्ये हल्ला केला. बहरीनमध्ये अमेरिकेचे जे काही लष्करी तळ आहेत त्या लष्करी तळांवरती इराणने हल्ला चढवलेला आहे. जोरदार मिसाईलचा वर्षाव त्या ठिकाणी केला आणि या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्फोट झाला, मोठा आवाज झाला. आपण बघतोय दृश्यांमध्ये स्फोटाचा आवाज एकीकडे येतोय तर दुसरीकडे सायरन सुद्धा वाजू लागलेले आहेत. सगळ्या ज्या स्थानिकांना, नागरिकांना अलर्ट केलं जात आहे, सावध केलं जात आहे.